नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाईम टेबल आलेलं आहे. तर आपण काय करूयात, की विभागानुसार मी सगळ्या सर्व्हेअर पद किंवा जेवढे पदं होती त्यांची काय केली, की तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता बघा तुम्हाला मी टाईम टेबल दाखवलं ॲक्चुअली, की कधी-कधी कोणत्या विद्यार्थ्यांनी कधी-कधी जायचं आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाबतीत जर बघितलं तर हायर गेस्ट स्टेनो, लोअर गेस्ट स्टेनो, ज्युनियर सिव्हिल इंजिनिअर, सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट यांचं एकाच तारखेला असणार आहे. ओके. एकाच तारखेला असणार आहे. त्याच्यानंतर नागपूरच्या बाबतीत बघा, नागपूरचे अकाउंटंट आणि सर्व्हेअरचे एकाच दिवशी असणार आहे. एकाच एकाच दिवशी म्हणजे एकाच याला असणार आहे, एकाच वेळेस. आता याची तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे यादी. तर काय करूयात, की सर्व्हेअर नागपूरच्या बाबतीत काय करूयात ते आपण डिस्कशन करूयात. तर बघितलं तर सर्व्हेअरच्या बाबतीत जर बघितलं, तर लेखापालच्या बाबतीत पाहिलं तर नागपूर वन विभागामध्ये 31 तारखेला ही परीक्षा कधी झाली होती हे सांगितलेलं आहे. याच्यात टाईम नाही वेस्ट करत मी. त्याच्यानंतरनं याचा निकाल 22/11 ला लागला होता ह्यांनी हे सांगितलंय. इथून मेन सांगेल, त्यांनी काय केलं होतं, की लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता यांचे 200 मार्कापैकी पेपर होते. ओके. आणि सर्व्हेअर, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी यांचे 120 मार्कापैकी पेपर होते. ठीक आहे. यांची मेरिट लिस्ट 19/12 ला प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच्यानंतर असं सांगत आहेत ते, की ज्या विद्यार्थ्यांना लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता यांचे जे 200 पैकी पेपर झाले, यांचे काय केले, की 45% पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांच्या मेरिटनुसार त्यांना सिलेक्ट केलेलं आहे. बघा मेरिटनुसार 1:5 रेशिओमध्ये त्यांनी सिलेक्शन केलेलं आहे. ठीक आहे. हे झाली. आता यांच्या बाबतीत जर बघितलं, तर हे जे पद आहेत, जे तुम्हाला मी दाखवले, हे पद त्यांचं सांगितलं तुम्हाला 29 तारखेलाच आहे. कुठे? लेखापाल गट हे नागपूरच्या बाबतीत, लेखापाल गट हे मेन ऑफिसच्या बाबतीत. त्याच्यानंतर कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक त्याचे वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता हे जे आहेत मेन ऑफिसचे, यांचे 29 तारखेला होणार आहे. बघा नागपूर च्या बाबतीत आणि मेन ऑफिसचे जे काही असतील ते 29 तारखेला होणार आहेत. सकाळी 8 ते 6 हरिसिंग सभागृहात होणार. आता याच्याबाबत जर बघितलं सर्व्हेअर, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी याच्या बाबतीत जर बघितलं यांचा पेपर होता 120 पैकी. 80 गुणांची यांची काय राहणार, की स्किल टेस्ट राहणार आहे. तर 120 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 54 मार्क आहेत, त्या सगळ्यांना काय केलं, की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरनं काय करतायत ते, त्या विद्यार्थ्यांना काय करतात, की याच्यासाठी बोलवणार आहेत. कशासाठी? स्किल टेस्टसाठी. ठीक आहे. तर नागपूर वनवृत्तामध्ये जर बघितलं तर 29/12/2023 1 ते 181 यासाठी काय करायचं आहे त्यांनी 29 तारखेला जायचं आहे. म्हणजे नागपूरचे आणि मेन ऑफिसचे जे आहे ते 29 तारखेलाच होणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं, तर हे बाकीचे पद आहेत. म्हणजे मेन ऑफिसचे लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी. लघुलेखकच्या बाबतीत तर 30 आणि 31 तारखेला होणार आहे. 1 ते 600 नंबर आणि 601 ते 1162 आणि लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 1 ते 6 तारखेपर्यंत होणार आहे या सीरियल नंबरनुसार. ओके. आता याच्यामध्ये काय केलं, की इथं सांगितल्यानुसार, की कागदपत्र तपासणीनंतरनं काय होणार, की 80 गुणांची त्यांची चाचणी होणार आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे, की त्यांना जे अब्सेंट राहतील त्यांना पुन्हा चान्स दिला जाणार नाही. आता तपासणीच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, की सगळ्यात पहिले तर तुम्हाला शैक्षणिक अर्हता, सामाजिक आणि समांतर आरक्षणचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील तुम्हाला. त्याच्यानंतर ओरिजिनल ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्यानंतरनं हॉल तिकीटची झेरॉक्स, त्याच्यानंतर स्वतःचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतरनं एक पासपोर्ट साइज फोटो लागेल आणि त्याची झेरॉक्स लागेल तुम्हाला. त्याची अटेस्टेड करायला लागेल. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर जर हां, तर तुम्ही जर अब्सेंट असाल तर तुम्हाला परत एंटरटेन केलं जाणार नाही असं सांगितलेलं आहे. तर नागपूरच्या बाबतीत जर सर्व्हेच्या बाबतीत जर बघितलं तर टोटल जर बघितलं हे 29 तारखेला जायचं आहे तुम्हाला 8 ते 6 वेळेत आणि इथं सीरियल नंबर जर बघितले हे सीरियल नंबर आहेत 146 त्याच्यानंतर 99 त्याच्यानंतरनं हे आहेत 152 181 तर 181 विद्यार्थ्यांना काय केलं, की बोलवलेलं आहे नागपूरमध्ये. ओके. नागपूरमध्ये पत्ता सांगितलेला तुम्हाला हरिसिंग सभागृह 29 तारखेला तुम्हाला जायचं आहे. ओके. तर त्या विद्यार्थ्यांनी जायचं ही लिस्ट तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.